कॉमेडी टीव्हीत नावाज येत असतो रे. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ता उठले मी. हेअर ऑइल केल्यामुळे केस एकदम चुपू झाले. आज मुलांच्या शाळेला सुट्टी होती, त्यामुळे टिफिन वगैरे बनवायचं काही टेन्शन नव्हतं. म्हटलं आता ही बाहेरची फरशी वगैरे सगळं धुवून घ्यावं. आणि अंगणात ही असं रोड जवळच असल्यामुळे इथं खूप धूळ येते आणि पाणी मारल्यावर दगडंसुद्धा किती छान दिसायला लागलेत, नाहीतर एकदम कलरफुल झालेले असतात. आता इथं डेली काय आम्हाला इथं बाहेर पाणी मारायचं किंवा झाडांना पाणी द्यायचं होत नाही. 1-2 दिवसातून असं देते. रोज आज सुट्टी आहे म्हणून मी देते, नाही तर इतर वेळी तर हे काम यांच्याकडेच असते. जिथे हात फिरेल तिथे लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं, पण जिथे स्वच्छता असेल तर तिथं अर्थातच आपलं मनही प्रसन्न राहतं. त्यामुळे आपोआपच घरातलं वातावरण सुद्धा सुंदर होतं. तिकडे आता सूर्यदेवाचं दर्शनही झालेलं आहे. सकाळचं वातावरण अगदी शांत सुंदर असं झालेलं आहे. आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता तुळशीला पाणी वगैरे घालते, चहा घेते आणि नंतर स्वयंपाक वगैरे आहे आवरून घेते. नंतर तुमच्यासोबत कंटिन्यू करते. तर आज करायचे पालक पराठे. त्यासाठी इथं पालक शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये अगोदर. कोण कच्चा टाकतं, पण मी आता शिजवून घेऊन टाकते नंतर. आता त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, थोडं आलं जिरं हे बारीक करून घेते. तो पण उघडलं तर एवढा ठसका लागत. आधीच काय करतोय रे तू? इथं पालक पराठे बनवण्यासाठी इथं मी पीठ हे सगळं मळून घेतलेलं आहे. जान्हवीचा फोन आला का? सायलेंट आहे का बघा बरं. जान्हवी सायकलवर आज पहिल्यांदाच गेली होती क्लासला, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. तिला सांगितलं होतं तू पोहोचल्यानंतर आम्हाला कॉल कर. पालक पराठे अगदी मऊ लुसलुशीत झाले होते, टम्म फुगलेलेही होते. आता राहिलेले सर्व पराठे करून घेतले आणि परीच फक्त होती. इथं परीला दही आणि पराठे खायला दिलं, त्यावर तिची अशी काही रिॲक्शन होती. आवडले. सर्व स्वयंपाक वगैरे आटपून घेतल्यानंतर लगे भांडीही घासून घेतली आणि इथं माझा उपवास होता, त्यामुळे इथं मी खिचडी केलेली होती. या आहेत ज्योतिताई, कासेगावला असतात, पण पंढरपूरला आल्यावर इकडं मला भेटायला आलेले होते. सरबत वगैरे केला, 2 जण पेलो आणि नंतर इथं आमच्या बराच वेळ गप्पा गोष्टी चालू होत्या. नंतर संध्याकाळी दीपकला टीव्ही घ्यायची होती म्हणून तो आला होता. दीपक दिव्या 2 जण आले होते आणि जान्हवी परी मी आम्ही एवढे सगळे जण टीव्ही पाहायला गेले होते. कॉमेडी टीव्हीत नावाज येत असतो रे. पापा के बर्थडे के लिए परफेक्ट गिफ्ट. इथं आम्हाला हे दादा सर्व टीव्हीची माहिती देत होते. बऱ्याच टीव्ही दाखवल्या, त्याची माहिती वगैरे सांगितली. घरून निघताना आमचं ठरलेलं होतं एवढ्या बजेटपर्यंत टीव्ही घ्यायची, ही टीव्ही घ्यायची, पण तिथं गेल्यानंतर निर्णय चेंज झाला. घरून निघताना आता आम्ही LG किंवा सॅमसंग यातली एक फायनल करायची असं आमचं चाललेलं होतं, पण तिथं गेल्यानंतर आमचा निर्णय चेंज झाला आणि क्रोमा कंपनीची जी होते ती टीव्ही घेतली. टीव्ही तर कोणता घ्यायचं फायनल झालेलं होतं, पण इथं दुसऱ्या पण इलेक्ट्रॉनिक वस्तू खूप छान छान होत्या आणि कुठं जरी गेलं तर यांना काही शांत बसायचं नसतं, काही ना काहीतरी कुठानेच करायचे असते. तसंच इथं पण चाललेलं होतं, हे बटन दाब ते बटन दाब. आता इथं मिक्सर हे पण खूप छान छान व्हरायटीचे होते. तसेच दुसऱ्या वस्तूही म्हटलं आता आलोच तर पाहून घ्यावं. आता इथं हे दादा मशीनची माहिती देत होते आणि खूप चांगला स्टाफ आहे बरं का खरं तर इथं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला नंतर भेटूया.